एका कोपरगाव शहरात 6 किलोमीटर डाऊन खेडेगावात राहतो. माझे घरगुती प्रॉब्लेम म्हणजे माझी शेतीची वादामध्ये विकले गेली. त्याच्यानंतर मी 2007 साली इथे संकल्प केला. ज्यावेळी माझी शेती गेली त्यावेळी परत शेतीचा व्यवहार व्हावा आणि आम्ही परत दुसऱ्या गावी म्हणजे माझ्या सासूरवाडीला मी 2 एकर शेती घेतली. 14 साली 12 साली दुसरा काल नारळ नागबली केला. त्यानंतर ती शेती घेतल्यानंतर रस्ता नव्हता राहण्यासाठी एक व्यवहार कॅन्सल झाला. मी परत केला म्हणजे माझ्यावर दुसरे व्यक्ती स्टेट बँकेचे मॅनेजरने विचारली पैसे परत घेतले. मी 2015ला व्यवहार केला. 16ला समृद्धी महामार्ग तिथून मंजूर झाला. त्यानंतर तिची अशी परिस्थिती झाली 20 लाखाला घेतलेली शेती आज 80 लाखाला मागतात आणि माझ्या शेतीच्या बाजूनं म्हणजे एकदम सर्व्हिस रोड झाला, डांबरी रोड झालेला आहे आणि त्याच्यानंतर माझी एक घर गेलेले आहे महामार्ग त्याची मला अजून मोबदला मिळालेला नाही, शेतीचा मिळालेला आहे. कालपर्यंत मी 2 वाजेपर्यंत निघालो. 14 तारखेला 13 तारखेला माझ्या पोलीस केस झाली. रस्ता अडवला मी समृद्धी मार्ग काम बंद केलं. माझे पैसे मिळेपर्यंत थांबव. तर मी रात्री 9 पर्यंत पोलीस स्टेशनला होतो. PSIची चर्चा झाली. तुम्हाला अशा निधीला जाण्यासाठी मला तुम्ही अडचण नका करू. त्यांनी सांगितलं तुम्ही 4-5 दिवस निधीला जा, तुम्हाला कुठली अडचण नाही. तुम्ही माझे पेपर वाचले त्यांनी, तुमचं सर्व योग्य आहे. त्यांचा मला आत्तापर्यंत फोन आलेला नाही. कालचा निधी झाल्यानंतर MSRDच्या साहेबांचा फोन असा आला तुमचा प्रश्न 50% मार्गी लागलेला आहे. 15 ते 20 दिवसात तुमचे आम्ही पैसे सर्व शासनाने मंजूर केलेले आणि माझा जवळजवळ या हा विधी मी तीन त्यावेळेस संकल्प केला होता. 3 विधी केलेले जाईल पण 12 सालानंतर काही अडचणीमुळं कोविडच्या काळानंतर माझ्याकडून राहून गेलं. तर मग तो आता योग इतका आला का मी म्हणजे गाडीत बशीपर्यंत माझी मानसिक इच्छा होती मनातून परंतु अडचणी खूप समोर येत होत्या. मिसेस सुद्धा आजारी होते 8 दिवसापर्यंत. तर तिचं रीत आल्यानंतर थंडीचा सर्व काही आजार बरे झाले. अशा प्रकारे या काल सर्व शांतीचे नारायण नागबलीचे जे फायदे झाले आहे मला स्वतःला अनुभव आले आणि इतक्या वाईट परिस्थितीतून मी इथपर्यंत पोहोचवलं आणि आजपर्यंत माझे व्यवस्थित 2 दिवस पार पडले आहे. उद्याही व्यवस्थित कार्यक्रम होणार आहे विधी याची मला शाश्वती आणि तिसरा जो संकल्प केला आज पूर्ण झालेला आहे. 2007 ते 2024 म्हणजे जवळजवळ 16 वर्षाच्या कालखंडामध्ये या संघर्षातून मला जवळजवळ 90% यश मिळालेलं आहे. राहिलेले 10% मला महिन्यामध्ये 3 महिने मिळेल याची मला 100% खात्री आहे. आणि मी एक स्वामी महाराजांचा भक्त आहे. सेवेकही चांगल्या प्रकारे झालं. 2001 साली मी तोच समाजा पिक्चर पाहिल्यानंतर या कार्यात स्वतः होऊन सेवायला आहे. विवाह कार्य जोडण्याचं काम मी मोफत करत आहे. गेली मला या मार्गात येण्याच्या आधीच या कार्याची आवड आहे विवाह जुळवण्याची. तर आत्तापर्यंत 50 ते 60 विवाह जुळवले असेल. वर्षाला 2-3 विवाह जुळवतो. कारखान्यात आठवण लागलं काम करतो. कामामध्ये काम करून ड्युटीत मी सुट्टी टाकून स्वतःचा पेट्रोल खर्च करून समाजासाठी वेळ देतो आणि तरीसुद्धा मला इतका त्रास इतकी अडचणी येत गेल्या आहेत त्याचं मला खूप वाईट वाटायचं. परंतु मला इतका अतिविश्वास आहे माझा आणि त्या विश्वासामुळे मी हे काम आज सोडलेलं नाही आणि अडचणीच्या काळात भरपूर मला यश मिळाले आहे. अशीच सर्वांना सुद्धा मिळेल याची मला खात्री आहे. श्री स्वामी कुमार.